तर मी असं म्हणत होते की तुमच्याकडे महागडे प्रोडक्ट नसतील तरी पण चालेल, माझ्याकडे पण नाहीत. आपण स्त्रिया काय करतो, दिवसभर घरातलं सगळं काम करतो आणि जसा थोडासा रिकामा वेळ मिळतो तसा आपल्याला कंटाळा येतो, काहीच करायची इच्छा होत नाही. त्यात हे स्किन केअर वगैरे तर खूपच लांब राहतं, कारण आपण स्वतःला कधी प्राधान्यच देत नाही. पण ट्रस्ट मी, एकदा का तुम्ही स्वतःला प्रायोरिटी दिलीत ना, तर आयुष्यात खूप पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागतील. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी, जर तुमच्याकडे माझ्यासारखी आजी असेल तर तिच्याकडून मस्त केसांची मालिश करून घ्या. आणि जर तुमच्याकडे आजी नसेल तर स्वतः करा. पण नक्की करा. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे थ्रेडिंग. थ्रेडिंगची एक मजेशीर गोष्ट म्हणजे, मी जेव्हा आई झाले ना, तेव्हा पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग करायला वेळच मिळत नव्हता. मग मी फेस रेझर वापरायला सुरुवात केली आणि घरीच थ्रेडिंग करायला शिकली. आता जवळपास 4.5 वर्ष झाली मी पार्लरमध्ये पाऊलही ठेवला नाही. त्याचे त्याचे 2 फायदे असे झाले, एक तर माझा वेळ वाचतो आणि दुसरं म्हणजे पैसेही वाचतात. आणि हो, जेव्हा आपण आयब्रोजसाठी फेस रेझरचा वापर करतो तेव्हा एक छोटीशी टीप लक्षात ठेवा. आयब्रोजला सगळ्यात आधी थोडी पावडर लावा, कुठलीही पावडर. यामुळे काय होतं, थ्रेडिंग खूप स्मूथली होते आणि स्किन कट होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. ही ट्रिक तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि थ्रेडिंग नंतर फेसला हलकासा आईस रब करा, यामुळे स्किन काम होते. आणि आता नेक्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंग. फेस क्लिन्झिंगसाठी मी थोडंसं रॉ मिल्क घेतलं आणि त्यात चिमूटभर हळद टाकली. मग कॉटनच्या मदतीने फेसवर छान अप्लाय केलं. रॉ मिल्क आणि हल्दी पावडर याच्या यूजमुळे होतं असं की आपल्या स्किनवरती जे पोअर्स असतात ते पोअर्स ओपन होतात आणि कोणतंही सिरम किंवा सनस्क्रीन जे काय आपण स्किनसाठी यूज करतो ते नीट ॲब्झॉर्ब होतं. आणि आता नेक्स्ट स्टेप आहे स्क्रबिंग. यासाठी मी घेतलं थोडंसं मध, कॉफी पावडर आणि थोडी साखर. हे सगळं एकत्र मिक्स करून फेसवर हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करायचं. यामुळे काय होतं, डेड स्किन निघते आणि स्किन लगेच सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसायला लागते. हां, पण खूप जोरात स्क्रब करायचं नाही, नाहीतर स्क्रबचा रिव्हर्स इफेक्ट होतो. रिव्हर्स इफेक्ट म्हणजे स्किन डॅमेज होऊ शकते. आता आहे फेस मास्क. फेस मास्कसाठी मी घेतली बीटरूट पावडर आणि त्यात थोडंसं रोज वॉटर ॲड केलं. याची स्मूथ पेस्ट बनवून फेसवर एकसारखी अप्लाय केली. हा मास्क जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट ठेवायचा आणि मग नॉर्मल पाण्याने वॉश करायचा. यामुळे स्किनला एक नॅचरल पिंकिश ग्लो येतो आणि फेस खूप फ्रेश दिसायला लागतो. हे सगळं झाल्यावर मी टोनर अप्लाय केलं. तुम्ही रोज वॉटरही वापरू शकता, यामुळे स्किनला एक फ्रेशनेस येतो. आणि त्यानंतर लावलं ॲलोवेरा जेल. ॲलोवेरामुळे काय होतं की एवढा वेळ जे काय आपण रामायण महाभारत केलंय त्याचा तो ग्लो मेंटेन राहतो. तर हे होतं माझं साधं सोपं पण खूप इफेक्टिव्ह स्किन रुटीन आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहेच. धीरा, माझा फेस छान दिसतो? कसा दिसतो? म्हणजे सॉफ्ट वाटतोय, छान वाटतोय. तर हे होतं माझं स्किन केअर, जे मी आठवड्यातून एकदा तरी करते. आणि माझी थ्रेडिंग पण छान झाली. हां, तर मी असं म्हणत होते की तुमच्याकडे महागडे प्रोडक्ट नसतील तरी पण चालेल, माझ्याकडे पण नाहीत. आणि मी जे प्रोडक्ट वापरले ते तर प्रत्येकाकडे असतातच. ॲलोवेरा जेल असतं, रोज वॉटर असतं, अजून काय वापरलं मी, तो स्प्रे टोनर. तर ते त्यात काही टोनर नव्हतं, त्यात मी लवंग आणि तांदूळ टाकलेले होते आणि त्याचं ते वॉटर होतं. तर त्याचा तो स्प्रे होता. हां, 1 मिनिट. हां, तर त्याचा तो स्प्रे होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घरीच अवेलेबल असतात. आणि तो जो मास्क होता ज्यात मी बीटरूट पावडर वापरली, बीटरूट पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी मुलतानी मिट्टी वापरा, ते हे वापरा, बेसन वापरा. सांगायचं एकच की आपल्याकडे आपण फक्त एक्सक्युजेस देत असतो की माझ्याकडे महागडे प्रोडक्ट नाही किंवा वेळच नाही. तर वेळ काढत चला, जसं मी काढते. मला पण कामं असतात ना गं, मला कामं असतात ना, तरी पण मी वेळ काढते. तर तुम्ही पण वेळ काढत चला आणि स्वतःची काळजी घेत चला. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तू बोलणार आहे काही? बोल मग. तोपर्यंत बाय, लवकरच भेटूया ठीक आहे, तोपर्यंत बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये.